शिवराय, मी माधवी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये। तुम्हा सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जावा। आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असतील, तुमच्यामधील सर्व इच्छा पूर्ण। तर भाजीपाला आणलेला होता, तुम्ही बघितलंच तर खूप सारी कोथिंबीर पण होती, तर मला बनवायच्या आहे कोथिंबीरच्या वड्या। आमच्याकडे त्याला मुटकुळे म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात नक्की कमेंट करून सांगा। तर म्हटलं चला त्या बनवूया। तसे भरपूर पद्धतीने कोथिंबीरच्या वड्या ज्या आहेत बनवता येतात, पण या पद्धतीच्या पण छान लागतात। तळण्याची काही गरज नसते, फक्त फ्राय केले तरीही चालतात आणि एकदम छानही लागतात। तर इथं मी कणिक मिळवून घेतलेलं आहे, ते काय मी शूट केलं नाही, मला आठवण नाही राहिली आणि नंतर मग म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया। तर इथं मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये नॉर्मल गव्हाचं पीठ टाकलं, थोडंसंच टाकायचं, जास्त बाजरीचं लागतं। आणि त्यानंतर थोडंसं डाळीचं पीठ टाकलं, त्यानंतर अद्रक लसूण हिरवी मिरची मिक्सरमध्ये फिरून घेतली, थोडेसे जिरे टाकले आणि त्या पिठामध्ये मिक्स करून मळून घेतलेलं आहे। चवीपुरता मीठ पण टाकलं आणि मस्त इथं कणिक भिजवली आणि लगेच असं लांब लांब जसं आपण वळतो ना, तर त्या पद्धतीने वळायचं। मी पुढे तुम्हाला दाखवते, पण त्याआधी इथं ना ते मुटकुळे उकडण्यासाठी तर पाणी आधण ठेवते आहे। तर सर्वात आधी ते तेल टाकलं, जिरे टाकले आणि तुम्हाला जेवढं पाणी पाहिजे असेल, तुम्ही जास्त जर शिजलेले आवडत असतील तर तसे टाकू शकतात आणि खूप जास्त शिजवायचे नसेल तर पाणी जे आहे तर ते कमी टाकायचं। तर बघा या पद्धतीने हातावरती मी असं वळून घेत आहे, समजा फक्त असं लांब लांब असं वळून घ्यायचं। आमच्याकडे याला मुटकुळेच म्हणतात, खायला पण छान लागतात आणि मला तर खूप जास्त प्रमाणात आवडतात। तर इथे या पद्धतीने सगळं मी जे आहे तर सगळ्या पिठाचे याच पद्धतीने करून घेणार आहे। तुम्ही याऐवजी ना असं मोठा लांबट गोळा करून आपण जसं आळूच्या वड्या करतो त्याच पद्धतीने करून घेतलं आणि आपलं असे उकडून घेतलं, म्हणजे वाफवून घेतलं फक्त, आणि त्यानंतर त्या कट करून तळल्या, त्या पण छान लागतात। पण आम्हाला ह्याच आवडतात आणि ह्या पटकनही होतात, खूप जास्त वेळही लागत नाही, पटपट कामं होऊन जातात, त्यामुळे मग याच पद्धतीने बनवते मी। आणि कोथिंबीर आणली म्हटल्यानंतर वड्याचं झालंच पाहिजे। पिलूलाही आवडतात, आमच्या तिघांमध्ये मला जास्त आवडतात, यांना काही एवढं काही जास्त आवडत नाही, पण मग कधीतरी वेगळं काहीतरी पाहिजे असतं म्हणून बरं वाटतं आणि खायला पण छान लागतात। तर इथे छान असं मी वळून घेते, तोपर्यंत कढईमध्ये जे पाणी ठेवलेलं आहे त्याला पण उकळी येईल। तर तुम्ही कशा पद्धतीने करतात का, कधी अशा बनवल्या आहे आणि तुमच्याकडे याला काय म्हणतात नक्की कमेंट करून सांगा। आणि आज मस्त छान गिलक्याची भाजी करायची आहे, मला काही जास्त काही आवडत नाही एवढी, सुकी भाजी बनवणार आहे। त्यानंतर त्या मोठ्या मिरच्या असतात त्या पण तळायच्या आहे आणि हा वड्या। तर एवढा सगळा मेनू आहे आजचा, तर संध्याकाळचा। आणि त्यानंतर मग सगळं आवरायचं, तर असं रुटीन असतं डेलीचंच। कधी कधी शेअर करते, कधी कधी सध्या मी खूप म्हणजे असं व्हिडिओ टाकणं कमी केलेलं आहे, वेळ पण भेटत नाही आणि तेवढं वेळ आणि एवढं म्हणजे यूट्यूबवरती व्हिडिओ शूट करणं, एडिट करणं, टाकणं तर एवढं काही सोपं नसतं, खूप टायमिंग पण लागतो, याला वेळ पण द्यावा लागतो। तर असो, तर इथं जे पाणी ठेवलेलं होतं मी आधण ठेवलेलं होतं त्याला उकळी आलेलं आहे, मला आधी मीठ टाकायचं लक्षात नव्हतं, म्हणून नंतर यामध्ये मीठ टाकलं, छान मिक्स करून घेतलं आणि ज्या वड्या बनवून घेतलेल्या आहे तर ते मी आता कढईमध्ये सोडते आहे। तर कमी गॅस करायचं नंतर, म्हणजे व्यवस्थित शिजतात आणि हलवताना थोडंसं काळजीपूर्वक हलवायचं। त्यातल्या त्यात माझ्याकडनं थोडंसं पीठ जे आहे ना तर पतलं झालं, तर थोडंसं घट्ट पाहिजे पीठ त्याला, म्हणजे व्यवस्थित आणखी छान बनले जातात। तर माझ्याकडनं आणि मी जेव्हा वळले तर ते जरा जास्तच मोठे झाले, याच्यापेक्षा थोडेसे छोटे करा, मला आधी सांगायचं आठवण नाही राहिली तुम्हाला। तर बघा इथं मी सगळे जे होते करून झाले, त्यानंतर कढईमध्ये टाकले आणि कमी गॅसवरती थोडंसं झाकण ठेवून शिजवून घ्यायचे आहे। तोपर्यंत मग मी चपाती करून घेते, तर एवढं शिजेपर्यंत तर दोन्ही कामं पटपट होतात आणि स्वयंपाकही होतं। बघा हलवताना एकदम हळू हलवायचं, नाही ते लगेच तुकडे पडतात। तर छान शिजून घेते आणि तोपर्यंत मस्त इथं चपाती पण करून घेते, म्हणजे माझं पण काम लवकर होईल। त्यानंतर इथं गिलक्याची भाजी बनवते, त्यासाठीच इथं हिरवी मिरची कट करून टाकलं, जिरे मोहरी टाकलं आणि छान असं परतून घेते। आणि भाजीचा काही व्हिडिओ बनवला नव्हता, त्यामुळं मग एवढंच तुमच्यासोबत शेअर केलं। त्यानंतर माझ्या चपात्या बनवून झाल्या आहे आणि त्याच तव्यावरती थोडंसं तेल टाकलं आणि त्या मोठ्या मोठ्या मिरच्या असतात ना बघा या, तर ह्या छान मला तळून घ्यायच्या होत्या खाण्यासाठी। तेलामध्ये तळलेल्या यांना काही जास्त आवडत नाही, असे थोडंसं पाण्याचा शिपका देऊन यांना जास्त आवडतात, मीठ वगैरे टाकून छान लागतात, किंवा मग बेसन पीठ जर भरलं तर त्याही छान लागतात। तर पण अशाच साध्या सिंपल मला याच्यात उकडून घ्यायच्या होत्या, पीठ वगैरे काही भरायचं नाही, नाहीतर मग काय करायचं, डाळीचं पिठामध्ये लाल तिखट,
मीठ टाकून छान मिक्स करून यामध्ये भरायचं आणि त्यानंतर मग ते तळून घ्यायचं. तर बघा थोडंसं झाकण ठेवून मी असं शिजून घेते. थोडंसं पाणी टाकलं पाण्यामध्ये म्हणजे लवकर शिजलं जातं, कारण शिजायला पण वेळ लागतो त्याला. तर बघा या पद्धतीने मस्त शिजतात आणि खायलाही छान लागतात. तर मिरच्या पण छान शिजलेल्या आहे आणि त्यानंतर मग आता त्याच तव्यावरती मी जे मुटकुळे माझे उकडून झालेले होते कट करून थोडेसे तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे. सगळेच तळणार नाही, मला असेच उकडलेले आवडतात खायला. तर बाकीचे पिल्लू आणि यांच्या गोते मग फक्त तळून घेणार आहे. तर बघा जास्त शिजले ना तर मग वेळ लागतो आणि मी तुम्हाला म्हटलं पीठ पण थोडंसं लूज झालेलं होतं ना, त्यामुळे मग असं तुम्हाला जास्त वाटत असेल. नाही तर एकदम छान होतात आणि भाजल्यानंतर म्हणजे तळून घेतल्यानंतर तव्यावर एकदम छान खरपूस टेस्ट येते आणि खायलाही मस्त लागतात. तर मस्त इथं वड्या तयार झाल्या तुम्ही बघू शकता. मी जास्त नाही तळल्या, तुम्हाला जर पूर्ण तळायचे असेल तुम्ही तळू शकता, पण असे खायला मस्त लागतात. तुम्ही चपातीसोबतही खाऊ शकता. त्यानंतर वड्या झाल्या, त्यानंतर मिरच्या तळल्या आणि इथं गिलक्याची भाजी बनवलेली आहे. मस्त छान असं तेवढं सगळं मेनू आहे आज. त्यानंतर इथं कपडे वगैरे धुवून झालेले होते सकाळी माझे, तर ते सगळं काही आवरलं आणि देवपूजा वगैरे त्याचा पण व्हिडिओ शूट केला होता, पण ते शेअर करायची आठवण नाही राहिली. तर असं एकदम छोटासा व्हिडिओ आहे आजचा, शॉर्ट आणि स्वीट. तर तुम्हाला कसे वाटले मुटकुळे नक्की कमेंट करून सांगा आणि तुमच्याकडे काय बनवतात आणि काय म्हणतात तेही सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद, बाय.